मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये काव्या आणि जीवा हे दोघेही एंट्रीला असते ते पिहूजवळ उभे असतात. पिहू आता जीवाला खूपच प्रश्न विचारत असते की तू हिला ओळखतो कसा काय. त्यावरती जीवा म्हणतो, अगं तुला माहीत नाही का, जेव्हा मी नंदिनी वहिनीला पाहायला गेलो होतो ना तिकडे, तेव्हा माझी आणि हिची ओळख झाली. तेव्हा पिहूला आता समजतं की या दोघांची ओळख नक्की कशी झाली आहे. मग आता ती म्हणते ठीक आहे, ओके. नंतर जीवा आता म्हणतो, मिस काव्या, हे पहा आतमध्ये फुलांचे गजरे ठेवले आहेत, मोगऱ्याची आहे पण आबोलीची नाही आहेत. हा, तुम्हाला आवडतात ना मोगऱ्याची म्हणून. ती आता त्याला इशारा देऊन गप्पा करण्याचा प्रयत्न करते, परंतु तो आपला बडबड करतच राहतो. त्याच वेळी आता पिहू तेथे आहे हे जीवाला समजतात. तो पिहूला म्हणतो, अगं तुला फोटोमध्ये यायचं नाही का, आतमध्ये फोटो सेशन सुरू आहे, तू जा बरं. मग आता ठीक आहे असं आता पिहू म्हणते आणि तेथून जाते. आता ती तेथून गेल्यानंतर काव्या म्हणते, जीवा तू ना काहीतरी गोंधळ घालणार आहेस. मग आता खिशातून लगेच लाल गुलाबाचं फूल काढत तो विचारतो, देऊ की केसात माळू. मग आता ती खूपच गोड लाजते. दुसरीकडे आरू आणि तिची मैत्रीण दोघीही खूप घाबरलेले असतात. तेव्हा आपण आता या युगंधरबद्दल काव्याला सांगू, जे ती बरोबर याला सरळ करेन असं आता त्या दोघींचंही म्हणणं असतं. इकडे जीवा काव्याला विचारतो, तू हे फूल घेणार आहेस की सरळ गुडघ्यावर बसून प्रपोजच करू. तेव्हा कुणी पाहिल या भीतीने आता ती खूपच घाबरते. आता काव्या फुल न घेता लगेच तेथून जाते. तर जीवा माझी परमसुंदरी म्हणून गुलाबाच्या फुलाचा असतो आता किस घेतो. दुसरीकडे आरू आता काव्याला फोन करून लगेच बोलवते आणि म्हणते, अगं कॉलेजमध्ये त्रास देणारा तो नालायक मुलगा तो पाठलाग करत माझ्या पाठीपाठी इथे आलाय. मग आता काव्या म्हणते, त्याला अगोदर जसा धडा शिकवला तसा आता शिकवायलाच हवा. असं म्हणून त्या तिघीही आता युगंधरकडे जायला निघतात आणि तेथे गेल्यानंतर त्या आता समोर पाहतात तर तो आता बोलत असतो. त्यामुळे काव्या अगदी त्याच्याजवळ जायलाच निघते. तेव्हा तिला समजतं की याच्याबरोबर तर जीवा बोलतोय. आता जीवा आणि युगंधर एकमेकांबरोबर कसे बोलतायत हे पाहून काव्याला जरा धक्काच बसतो आणि आरुषीला सुद्धा. काव्या आता हिम्मत करून युगच्या खांद्यावर हात ठेवते आणि विचारते, तू इथे कसं काय. तेव्हा आता काव्याला पाहताच त्याला ते क्षण आठवू लागतात की कशाप्रकारे हिने अख्ख्या कॉलेजसमोर माझ्या कानाखाली मारली, माझा अपमान केला. आणि मग त्याचं लक्ष आरुषीकडे जातं. तेव्हा त्याला आता त्या दोघींचाही खूप राग येतो. मग आता तू इथे आहेस कसा असं काव्या पुन्हा विचारते. तेव्हा जीवाला एका क्षणी धक्का बसतो. तो विचारतो, असं का विचारतेस तू. मग आता तू याला ओळखत नाही का, हा माझा सख्खा लहान भाऊ आहे. आता हे सत्य समजल्यानंतर काव्या आणि आरुषीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तुम्ही दोघेही एकमेकांना ओळखता का असं आता जीवा विचारतो. तर आता काव्याकडे काहीच उत्तर नसतं. ती आपली होणाही करत असते. वेळी आरुषी मनात विचार करते, आता याच्याशी पंगा घ्यायला नको, उगीच सासरी माझ्या ताईला याच्यामुळे त्रास. असं म्हणून ती आता एकदम गप्प बसून जाते. त्यानंतर आता जीवा म्हणतो, अरे युग, तुला माहीत आहे का ह्या दोघीही कोण आहेत ते. तेव्हा तो म्हणतो नाही. मग आता जीवा त्यांची खरी ओळख सांगतो की ही काव्या आणि ही आरुषी या दोघीही आपल्या नंदिनी वहिनीच्या बहिणी आहेत. असं म्हटल्याबरोबरच युगला आता सत्य समजतं. तेव्हा तो आता एकदम शांत होऊन जातो. त्यानंतर जीवा म्हणतो, अरे मी तुला मागे सांगितलं होतं बघ, एक मुलगा आहे, तो आरुषीला खूप त्रास देतो. कोण आहे रे तो टोनगा, वाया गेलेलाच असेल असं मला वाटतंय. तू ना त्याला जरा धडा शिकव. तेव्हा आता जीवाचं हे बोलणं ऐकून युगला आता काय करावं सुचत नाही, कारण तो तोच असतो जो आरुषीला त्रास देत असतो. मग आता आरुषी आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात. त्यानंतर त्या दोघीही तेथून जातात. तर आता जीवा म्हणतो, छान आहेत ना त्या दोघीही. हे बघ आरुषी, तुझ्या कॉलेजमध्ये आहे, तुझीही छान फ्रेंडशिप होऊ शकते. तेव्हा रागातच युग आता जीवाकडे पाहतो. त्यावेळी वांग्या, माझ्याकडे रागात काय पाहतोस असं म्हणून आता जीवा त्याला शांत करतो. पण युग हा रागातच तेथून जातो. इकडे आता पार्थ हा तेथे जिन्यावर उभा असतो आणि कुणाशी तरी बोलत असतो. तेवढ्यातच नंदिनी आणि तिच्या मैत्रिणी या तेथे येतात. नंदिनीची नजर आता पार्थवर पडते. दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. मग त्यानंतर नंदिनी तिच्या मैत्रिणी असल्यामुळे खूपच लाजते आणि तेथे सोफ्यावर जाऊन बसते.
त्यावेळी आता सुमन पुन्हा म्हणते, अगं बघ ना त्यांच्याकडे, कारण तुझे होणारे ते आता मिस्टर आहेत ना, होणारे पती आहेत ना, मग एवढं काय लाजायचं आहे त्यात. तरीही नंदिनी काही ऐकतच नाही. ती खूपच लाजू लागते. मग पार्थच तेथे येतो आणि तुम्ही ज्याची चेष्टा व मस्करी करतायत ना, तो मीच आहे म्हणून तो आता तेथे बसतो. त्यावेळी नंदिनी म्हणते, अगं थांबा की. मग तिच्या मैत्रिणी आता म्हणतात, नाही तुम्ही गप्पा मारा, आम्ही जातो. त्यावेळी पार्थ आणि नंदिनी दोघेही तेथे बसतात. तर पार्थ हा नंदिनीला हळूच म्हणतो, तुम्ही आज खूप सुंदर दिसताय. त्यावेळी नंदिनी आता खूपच गोड लाजते आणि तिला काय बोलावं हे देखील सुचत नाही. त्यानंतर ती म्हणते, आमची काव्य आणि आरुषी या दोघीही तुमच्या फॅमिलीबरोबर खूपच रमल्या आहेत, रोळल्या आहेत. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना, आणि तसा आमचा जीवासुद्धा ना खूपच खोडकर आहे. त्यावेळी नंदिनी म्हणते, हो ते तर आहेच. मग दोघेही पुन्हा एकमेकांकडे पाहतात. फोटोग्राफर तेथे येतो आणि म्हणतो, सर प्लीज एक फोटो. मग आता पार्थ म्हणतो, हो. दोघेही फोटोसाठी पोज देत असतात. त्यावेळी फोटोग्राफर म्हणतो, अजून जवळ आहे एकमेकांच्या, एवढं का लाजताय तुम्ही. त्यानंतर आता फोटो काढून झाल्यावर पार्थ हा नुसताच आपला हसत असतो आणि तोही लाजतच असतो आणि त्याचबरोबर नंदिनीसुद्धा. पार्थ म्हणतो, आपण आज अजिबातच बोलत नाही आहोत. त्यावेळी नंदिनी म्हणते, हो ना, मलाही असंच वाटतंय, परंतु कधीकधी न बोलणं म्हणजे बोलणंच असतं ना. पुढे आता पार्थ म्हणतो, तुमचं बोलणं हीच एक कविता आहे असं मी म्हणणार होतो, पण असं म्हणून तो थांबतो. त्यावेळी नंदिनी विचारते, पण काय आता. तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्हीच एक कविता आहात. असं म्हटल्याबरोबरच नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर पार्थ आता तेथून उठतो आणि म्हणतो, आपल्या लग्नाची काय तारीख ठरली आहे तुम्हाला माहीत आहे का. मग नंदिनी म्हणते, आई बाबा म्हणतायत की लगेच लग्न उरकून टाकूयात. त्यावेळी पार्थ आता पुन्हा विचारतो, लगेच म्हणजे कधी, तुम्हाला काही समजलंय का. तर आता नंदिनीला काय बोलावं हे सुद्धा सुचत नाही आणि ती अजूनच लाजू लागते. दुसरीकडे धनंजय आता म्हणतो, शारदा अगं ऐक ना, जी आई आणि भाऊ आला आहे. तेव्हा आता शारदा म्हणते, बरं झालं बाई, मला वाटलं काल आमंत्रण दिलंय म्हटल्यानंतर येतायत की नाही, म्हणून दोघेही आता तिकडे त्या दोघांजवळ जातात. तेव्हा आई तेथे उभ्या असतात आणि लगेच धनंजय व शारदा तेथे जात तिला भेटतात, तिचा आशीर्वाद देखील घेतात. त्याचवेळी आई ह्या इशारा करून म्हणतात की दौलत हा गाल फुगवून बसलाय. मग आता धनंजय म्हणतो, मी समजावतो त्याला. त्यावेळी आता दौलतरावांना पुढे समजवायला जात हे दोघेही पहिल्यांदा त्याचा आशीर्वाद घेतात, त्याच्या पाया पडतात, पण तो आशीर्वाद देत नाही. त्यावेळी आमची चूक पदरात घ्या, आमचं काही चुकलं असेल तर माफ करा असं धनंजय म्हणतो, कारण हे लग्न खूप घाई गडबडीत ठरलं. त्याचवेळी आता दौलतराव रागातच म्हणतो की तुम्हाला कळतं की नाही, म्हणजे माझ्या भाचीचं लग्न ठरलं आणि तुम्ही काल आमंत्रण दिलं का मला, असं मोठ्याने जेव्हा तो म्हणतो तेव्हा शारदा म्हणते, हे बघ दादा, अरे चुकलं बाबा माझं, म्हणजे एवढ्या घाई गडबडीत झालं ना सगळं, परवा मला समजलं आणि काल तुला मी फोन केला, तू समजून घेणार आहे जरा, तेव्हा रीतभात तर तू पूर्णपणे विसरून गेली आहे, असं रागातच आता दौलतराव म्हणतो. त्यावेळी धनंजय म्हणतो, मी माफी मागितली आहे ना. हे पहा, तुम्ही आता एक काम करा, अजिबात राग धरू नका मनामध्ये आणि व्याह्यांच्या इथे उगीच तमाशा नको. तेव्हा दौलतराव रागातच म्हणतो, तमाशा, अजून तर मी केलाच नाही आहे तमाशा, आणि तुम्ही असं का म्हणताय की मी तमाशा केलाय. तेव्हा शारदा म्हणते, बरं ठीक आहे बाबा, माफ करा मला. तरीही दौलतराव ऐकत नाही, अगदी त्या दोघांनाही खूपच आता बोलू लागतो. तर इकडे आता युग हा तेथे उभा असतो. तेव्हा काव्या आणि आरुषी या दोघीही तेथे जातात. तर आता काव्या म्हणते, हे बघ युग, आता आपण एक फॅमिली आहोत, म्हणजे आता आपलं रिलेशन आहे एकमेकांबरोबर काहीतरी, मग आपण मागचं सगळं काही विसरून जाऊयात. तेव्हा रागातच आता आरुषीकडे युग हा पाहू लागतो. तेव्हा आरुषी त्याच्याबरोबर हसते, परंतु तो काहीच आपली रिॲक्शन देत नाही. मग आता काव्या म्हणते, ऐक ना युग, अरे जर तुझ्या भावाला कुणी त्रास दिला असता तर तू त्याच्या बाजूने लढला नसता का. मग तसंही माझ्या बहिणीला त्रास झाला तुझ्यामुळे, म्हणून मी तिच्या बाजूने लढले, पण जाऊ दे, हे बघ सगळं सोडून दे, आपण
आता एका टीममध्ये आहोत, तर आपण फ्रेंडशिप करायची का असं ती आता अगदी प्रेमाने त्याला विचारते. मग आता तो काहीच न बोलता तेथून जातो. त्यावेळी आता हा असा काय असं काव्या रागातच विचारते. कुत्र्याचं शेपूट ना वाकडं ते वाकडंच. जाऊ दे आरुषी, मला नाही वाटत हा ऐकेल म्हणून. थांबा मी आलेच पण. त्यावेळी आता ती लगेच तेथून जाते. तर दुसरीकडे आता दौलतराव हे शारदाला खूपच बोलू लागतात की मामाला विचारण्याची पद्धत आहे की नाही तुमच्यामध्ये. मी अगदी माणूस कसा आहे तुला माहीत आहे ना. अगदी मान सन्मान जपणारा, जिथे आपल्याला प्रेमाने आनंदाने आणि माणुसकीने बोलवतात तिथे जाणारा माणूस मी आहे. आता दौलतराव खूपच मोठ्याने बोलत असतो हे पाहून आता ऋषीला समजतं की मामा आलाय. म्हणून ती आता इकडे तिकडे पाहत असते की कुठे मामा बोलतोय. त्याच वेळी आजी सुद्धा आता समजावू लागतात की दौलत, अरे तू तुझा राग आवर ना प्लीज. अरे घरातलं पहिलं लग्न आहे ना आपल्या, आणि तुझ्या सख्या व लाडक्या भाचीचा साखरपुडा आहे. तेवढ्यातच आरुषी आता तेथे येते. पुढे आता आजी म्हणते, हे बघ बाळा, राग सोड आता आणि काहीही तमाशा करू नकोस. तेव्हा दौलत म्हणतो, आई प्लीज तू अजिबात आता मध्ये बोलू नकोस हा. अगं आपल्याला काही न कळवता हिने लग्न ठरवलंय. तुला आजीच्या मायेने इथे यायचं होतं ते ठीक आहे, मी आणलं की तुला इकडे. त्यानंतर आता शारदा म्हणते, मी हवे तेवढ्या वेळा तुझी माफी मागते अरे, पण मला माफ कर बाबा. त्याच वेळी आता तो म्हणतो, नाही मी शांत बसणार नाही. तर आरुषी आता लगेच तेथून जाते. आजी म्हणते, बाबा तमाशा पुरे कर. दौलत म्हणतो, हे बघ मी तुला सोडलंय ना आता आई, मी निघालो. मग आता धनंजय आणि त्याचबरोबर शारदा हे दोघेही म्हणतात की प्लीज जरा ऐकून घ्या, कारण अशी पाठ फिरवून जाऊ नका. माझ्या नंदिनीच्या लाडक्या लेकीचा आज साखरपुडा आहे. दौलतराव आता ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो, शारदे तुला माहीत असेल लहानपणी काय ठरलं होतं. अगं माझ्या मुलाचा आणि त्याचबरोबर तुझ्या नंदिनीचं मोठेपणी लग्न लावून द्यायचं असं आपण ठरवलं होतं की नाही. तेव्हा शारदा डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, दादा अरे लहानपणी गमतीत बोललेल्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि तू आता मोठं झाल्यानंतर ह्या गोष्टी उगाळतोस का. कारण आता मुलंसुद्धा मोठी झाली आहेत, त्यांचं आयुष्य, त्यांच्या आवडीनिवडी या पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. त्याचबरोबर नियतीच्या मनात वेगळं काहीतरी असेल. मग तेव्हा दौलतराव म्हणतो, नियतीचं मला काही सांगू नको, स्वतःच्या हिमतीवर जगणारा माणूस आहे मी. धनंजय पुन्हा एकदा माफी मागतो. त्यावेळी आता मी अजिबात शांत बसणार नाही, आज होईल ते होऊ देतच असं रागातच दौलत म्हणते. नंदिनी आणि पार्थ हे दोघेही गप्पा मारत असतात. तेव्हा काव्या देखील त्यांच्याकडे जाते आणि मग आरुषी तेथे आल्यानंतर ती आता दोघांनाही गप्पा मारताना पाहते. तिला वाटतं या दोघांना डिस्टर्ब तरी कसा करायचा, परंतु मामाने जर जास्त काही तमाशा घातला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या विचाराने ती नंदिनीच्या कानात सांगते, मामा आला आहे आणि खूपच चिडला आहे. मामाला खूप राग आला आहे आणि तो आईबाबांबरोबर हुज्जत घालतोय. त्यावेळी आता नंदिनी म्हणते, मामा आलाय का, बरं ठीक आहे हा, मग आजीसुद्धा आली आहे असं आरुषी म्हणते. त्यावेळी काय झालंय ते पाहून येतो हा असं नंदिनी पार्थला म्हणते. या तिघीही लगेच दौलतकडे जातात. दौलत अजूनही चिडलेला असतो. त्यावेळी नंदिनी हसत आता पुढे जाते. मग आता ती म्हणते, मामा, तर मामा ऐकत नाही. ती म्हणते, मामा तू आईवर चिडला आहेस ना आणि माझ्यावर सुद्धा चिडला का मग. तेव्हा तो म्हणतो, नाही ग, तुझ्यावर मी कसा चिडेल नंदिनी, मी तुझ्या आईवर चिडलोय. असं म्हणून मामा आता भाची आल्यानंतर पार विरघळून जातो आणि म्हणतो, माझं लाडाचं भाची आहे तू. त्यावेळी काव्या आणि आरुषी म्हणतात, काय, मग आता लाडाच्या भाच्या असं मी म्हटलो ग, असं दौलत म्हणतो आणि सगळेजण खुश होतात. तेव्हा मामा चल आता आतमध्ये असं नंदिनी म्हणते आणि मामाला घेऊन आतमध्ये जाते. तेव्हा आजी म्हणतात, आपण डोकेफोड केली असते ना शारदा, तरीही याने आपलं काहीच ऐकलं नसतं. बघ नंदिनी आल्यानंतर कसा विरघळून गेला. मग आता शारदा म्हणते, हो ना. त्यानंतर सर्वजण आता इकडे आतमध्ये जातात आणि तिथे बसलेले असतात. विक्रम आणि मानिनी तिथे येतात. तेव्हा धनंजय मामा आजीची ओळख त्या दोघांनाही करून देतो. तर आता मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.